तुम्ही अजय देवगणचा दृश्यम सिनेमा पाहिला असेल, ज्याच्यामध्ये अजय देवगणच्या हातनं खून झाल्यानंतर तो कशा पद्धतीनं तो लपवण्याचा प्रयत्न करतो, कशा-कशा क्लुप्त्या वापरतो, अनेक गोष्टी तो त्याच्या फॅमिलीला सुद्धा सांगतो. ते एक स्टोरीसुद्धा पाठ करून ठेवतात आणि प्रत्येक व्यक्तीला ती स्टोरी सांगितली जाते. जेव्हा-जेव्हा कधी तो अडकायचा प्रयत्न होतो किंवा पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचतात, तोपर्यंत त्याने एक नवीन आयडिया काढलेली असते आणि तो त्यातनं नेहमी सुटत असतो. आता हे मी का सांगतोय? तर लोहगड प्रकरणामध्ये सुद्धा असंच काहीतरी होतंय. या लोहगड प्रकरणाची सुरुवात आपण बघतो की 18 तारखेला जेव्हा ही सगळी घटना घडली त्यानंतर झाली. पण ते तसं नाहीये. 14 तारखेला सुद्धा सियाने केतनला मारायचा प्रयत्न केला होता. इथपर्यंत आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. पण ह्याची सुरुवात, याचं प्लॅनिंग हे गेल्या वर्षी सुरू झालं होतं. गेल्या वर्षीच्या डिसेंबरमध्ये चेतन आणि सिया यांनी केतनला कसं मारायचं, त्याला गडावरनं कसं ढकलायचं याचं प्लॅनिंग सुरू केलं होतं. आत्तापर्यंत तुम्ही अनेक स्टोऱ्या पाहिलेल्या आहेत, वाचलेल्या आहेत. या सगळ्या स्टोरीबद्दलचे अपडेट्स तुम्ही घेतलेले आहेत. पण याच्यामध्ये अनेक बारीक-बारीक गोष्टी आहेत, ज्या तपासामधनं आता समोर येत आहेत. खरं तर आज सिया आणि चेतनला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे आणि आजच्या सुनावणी ही अत्यंत महत्त्वाची असणार आहे. कारण त्यांना आता पोलीस कस्टडी मिळते आहे की त्यांना न्यायालयीन कोठडी मिळते, हे आज जी सुनावणी होईल त्याच्यामधनं स्पष्ट होणार आहे. सियाच्या वकिलांचं म्हणणं आहे की एकही आय विटनेस या सगळ्या जी घटना आहे त्याच्यामध्ये नाही आहे. त्यामुळे ॲक्सिडेंटची जी केस होती ती खुनाची केस कशी काय झाली हा प्रश्न आम्ही उपस्थित करणार आहोत. त्यामुळे कोर्टात काय होतंय हे आपल्याला बघावं लागेल आणि त्यांना न्यायालयीन कोठडी जर मिळाली तर कदाचित ते जामिनासाठी अर्जसुद्धा करू शकतील. आता बॅक टू आपण या स्टोरीकडे येऊयात. मी जसं म्हटलं की तुम्हाला 14 तारखेचा सगळा सिक्वेन्स माहिती आहे, ज्याच्यामध्ये सियाने केतनला ढकलायचा प्रयत्न केला पण तो वाचला आणि 18 तारखेला तिने ढकललं तेव्हा त्याचा मृत्यू झाला. पण ह्याची सुरुवात ही डिसेंबरमध्ये झाली होती. डिसेंबर 2025 मध्ये चेतन आणि सिया हे जोधपूरला गेले होते. आता जोधपूरला का गेले असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. जोधपूर हे चेतनचं गाव आहे. जे जोधपूरपासून अगदी 2 किलोमीटर जे अंतर आहे तिथं पलासनी नावाचं एक गाव आहे. तिथे जो चेतन आहे त्याचं ते मूळ गाव आहे. या पलासनी गावाच्या जवळ त्यांनी म्हणजे जोधपूरमध्ये त्यांनी एक हॉटेल बुक केलं होतं. साधंसुद्धा हॉटेल नव्हतं. पंचतारांकित हॉटेल होतं. ज्याच्यामध्ये 2 दिवस ते तिथे राहिले होते आणि या 2 दिवसात त्यांनी काय केलं तर त्यांनी केतनला कसं संपवायचं याचं प्लॅनिंग केलं होतं. केतन हा आपल्या प्रेमामधला अडसळ ठरतोय. सियाने प्रयत्न केले की हे लग्न मोडता येईल का, आपण पुढे जाणार नाही. पण जेव्हा तिच्या लक्षात आलं की अशी कुठची गोष्ट घडत नाहीये, तेव्हा तिने त्याला संपवायचा प्रयत्न सुरू केला, त्याचं प्लॅनिंग सुरू केलं. चेतन अर्थात तिच्यासोबत होता. जोधपूरमध्ये ते 2 दिवस राहिले होते. तिथे त्यांनी प्लॅनिंग केलं की केतनला कसं मारता येईल, कसं ढकलता येईल एखाद्या उंच ठिकाणावरनं. 2 दिवस ते हॉटेलवर राहिले. हॉटेलवर राहिले नाही तर जोधपूरमधल्या एका गडावर सुद्धा गेले होते. जोधपूरमधल्या एका उंच ठिकाणी गेले होते. तिथे त्यांनी काय केलं तर तिथे त्यांनी या सगळ्याची रिहर्सल सुद्धा करून बघितली. आता राजस्थानमधल्या जोधपूरच्या मेहरान गडावर ते दोघं फिरायला गेले. तिथे गेल्यानंतर तिथे कसं केतनला गडावरनं फेकता येईल किंवा एखाद्या उंच टोकावरनं कसं फेकता येईल याची रिहर्सल सुद्धा त्यांनी करून ठेवली होती. कधी केली होती? 2025च्या डिसेंबरमध्ये. त्याचा त्यांनी अंजाम कधी दिला तर 18 जूनला या सगळ्याचा अंजाम त्यांनी दिलेला आहे. त्यामुळे तुमच्या लक्षात येईल की हे काही एका दिवसाचं, 2 दिवसाचं किंवा महिन्याभराचं प्लॅनिंग नव्हतं. तर खूप आधीपासनं चेतन आणि सिया या सगळ्या घटनेची पाहणी करत होते. आता ह्या सगळ्यामधनं सुद्धा जर चेतन वाचला म्हणजे 14 तारखेचा प्लॅन तर फिसकटला होता. 18 तारखेला तो त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. पण हे होऊन सुद्धा जर हा प्लॅन फिसकटला तर केतनला विष देण्याचं प्लॅनिंग सुद्धा सिया आणि चेतनने केलं होतं. त्यांनी असं ठरवलं होतं की जर या सगळ्यामधनं जर केतन वाचला तर मग दुसऱ्या दिवशी म्हणजे 19 तारखेला सियाचा वाढदिवस होता आणि त्याच्यासाठी दोन्ही कुटुंब हे महाबळेश्वरला जाणार होते. तिथे गेल्यानंतर केतनला विष द्यायचं जेवणामधनं असं प्लॅनिंग सुद्धा दोघांनी करून ठेवलं होतं. अपघातामध्ये त्याचा मृत्यू घडवता येतोय का याचं सुद्धा त्या दोघांनी प्लॅनिंग केलं होतं आणि 19 तारखेला विष देऊन मारण्याचं सुद्धा त्यांचं प्लॅनिंग होतं. त्यासाठी त्यांनी गुगलचा वापर केला. गुगलमध्ये
कशा पद्धतीचं विष दिलं जाऊ शकतं, त्याच्याने कसा मृत्यू होऊ शकतो, हे सगळं त्यांनी सुद्धा या सगळ्यामध्ये सर्च केलं होतं. त्यामुळे पोलिसांनी जो तपास केलेला आहे याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी समोर आलेल्या आहेत. तुम्ही काल मुंबई तकवर व्हिडिओसुद्धा पाहिला असेल, ज्याच्यामध्ये काल पोलिसांनी सियाला त्या गडावर नेलं होतं, लोहगडावर नेलं होतं आणि सीन रिक्रिएशन करून पाहायचा प्रयत्न केला. म्हणजे एक डमी पुतळा त्यांनी तयार केला, फायबरचा पुतळा होता, तो गडावर ते घेऊन गेले आणि ज्या टोकावरनं सियाने केतनला ढकललं त्या टोकावर ते सगळे पोलीस आणि सियाला घेऊन गेले होते आणि कशा पद्धतीने धक्का दिला, काय नेमकं घडलं होतं हे पाहण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला आणि सूत्रांच्या हवाल्याने जी माहिती मिळते त्याच्यामधनं पोलिसांना यामधले आणखीन महत्त्वाचे धागेदोरे सुद्धा या सगळ्या तपासातनं मिळालेले आहेत. आता मी जसं पूर्वी म्हटलं की सियाचे वकिलांचा दावा काय आहे की या केसमध्ये एकही आय विटनेस नाहीये, म्हणजे कुणीही सियाने किंवा चेतनने केतनला धक्का दिलाय याचं सांगणारं किंवा ते बघणारं एकही व्यक्ती नाहीये. त्यामुळे सियाच्या वकिलांचा हाच दावा आहे की तिथे कुठलाही आय विटनेस नाहीये. आता सिया जे केतनचे घरचे आहेत त्यांनी असं आवाहन केलेलं आहे, सोशल मीडियाच्या मदतीनं आवाहन केलं आहे की कुणी जर ही घटना पाहिली असेल किंवा जेव्हा ही घटना घडली तेव्हा आजूबाजूला कोणी उपस्थित असेल तर त्यांनी पुढे यावं, त्यांनी आय विटनेस म्हणून पुढे यावं आणि न्यायालयामध्ये या सगळ्या संदर्भातली त्यांची जी त्यांचा जो साक्ष आहे ती नोंदवावी असं आवाहन सुद्धा त्यांच्या याच्यामधनं केलेलं आहे. त्यामुळे तिच्या आरोपींनी सुद्धा या सगळ्या संदर्भातलं केतनच्या आईवडिलांनी सुद्धा या सगळ्या संदर्भातलं आवाहन केलेलं आहे. आता पुढे काय होऊ शकतं तर ही केस याच्यामध्ये आय विटनेस नसल्यामुळे कशा पद्धतीनं पोलीस आता कोर्टामध्ये सांगतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पोलिसांचं म्हणणं आहे की आम्ही सबळ पुरावे तपासलेले आहेत, मिळवलेले आहेत. चेतन आणि सियाचं चॅटिंग आहे, ते कुठल्या कॅफेमध्ये त्यांनी प्लॅनिंग केलं ती सगळी गोष्ट आहे. चेतनचं CCTV फुटेज आहे ज्याच्यामध्ये तो गडावर येताना दिसतो आहे. जो सिक्वेन्स आपण सगळा बघतो आहे की 14 तारखेला काय घडलं, 18 तारखेला काय घडलं, केतनच्या घरच्यांचे स्टेटमेंटसुद्धा आहेत. या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्या आम्ही न्यायालयात सादर करणार आहोत. पण दुसरीकडे डिफेन्स लॉयरांचं म्हणणं आहे की याच्यामध्ये कुठलाही आय विटनेस नाही आहे आणि सुरुवातीला ही अपघाताची केस म्हणून नोंद केली होती, पण नंतर ही मर्डरची करण्यात आलेली आहे आणि याच्यामध्ये कुठले पुरावे होते किंवा अशी कुठली ठोस गोष्ट पोलिसांना वाटली की ज्यांनी अपघाताची केस ही मर्डरची केली असा सुद्धा दावा ते कोर्टात करणार आहेत. अर्थात कोर्टात काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण केवळ सियाने काही 2 दिवसापूर्वी प्लॅनिंग करून केतनला मारलेलं नाहीये, तर त्याचं प्लॅनिंग हे खूप आधीपासून सुरू होतं हे आपल्याला या डिसेंबर 2025च्या त्यांच्या जोधपूरच्या ट्रिपवरनं लक्षात येत आहे. त्यामुळे आज जी सुनावणी होईल त्याच्यामध्ये कोर्टामध्ये जे आर्ग्युमेंट्स होतील त्याच्यामधनं नवीन कुठली माहिती येते हे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. या सगळ्या संदर्भातले अपडेट्स आम्ही वेळोवेळी मुंबई तकवर देत आहोत. त्यामुळे मुंबई तकला तुम्ही नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक केलं तुम्हाला या सगळ्या संदर्भातले अपडेट्ससुद्धा मिळतील. धन्यवाद.